मी का जीव तोडून तोडून तुम्हाला सांगतो की मुलांच्या हायर एज्युकेशनची प्लॅनिंग करा, ते आज तुम्हाला कळेल. कारण आजकाल मुलांना इंग्लिश स्कूलला टाकणं हे सगळ्यांच्या डोक्यामध्ये भूत घुसलेलं आहे. आणि त्या इंग्लिश स्कूलची जी फीस आहे तर ती खूप वर्षानुवर्ष खूप वाढत चाललेली आहे. पहिली दुसरी जरी पोरगं असेल ना, तर काही स्कूलची फीस वर्षाला 30,000 50,000, काही स्कूलची तर 1,00,000 रुपये सुद्धा वर्षाला फीस आहे. आता एवढी जी वार्षिक फीस आहे, तर आता होऊ शकतं की तुम्ही काटकसर करून, घर खर्च कमी करून, पोटाला चिमटा देऊन एवढी वर्षाला फीस भरायलाही 50,000 रुपये वर्षाला फीस असली तर भरायलाही भरपूर जण भरू पण शकतात. पण ज्यावेळेस त्यांची 10वी 12वी होईल, ज्यावेळेस ते कॉलेजला जातील, ज्यावेळेस त्यांना खऱ्या तुमच्या पैशाची गरज असेल आणि आता एखाद्या कॉलेजची फीस त्यावेळेस वर्षाला 5,00,000 6,00,000 रुपये असली, तर मला सांगा जे 5-6 वर्षे डिग्री असणार आहे, डिग्री घ्यायची असणार आहे तुमच्या मुलांना कॉलेजमधून, तर त्यावेळेस तुम्ही एवढे पैसे कुठून भराल? जर 6,00,000 रुपये एखाद्या कॉलेजची फीस असेल, म्हणजे महिन्याला 50,000 रुपये एवढे पैसे तुम्ही मुलांच्या कॉलेजचा खर्च कसा भरू शकाल? भरपूर लोकं नाही भरू शकणार एवढे पैसे. म्हणून माझं तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मुलांच्या हायर एज्युकेशनची प्लॅनिंग आतापासून जर तुम्ही केली, तरच तुमची त्यांची जी डिग्री आहे, जे हायर एज्युकेशन आहे, तर तुम्ही कंप्लीट करू शकता. जर आतापासून तुम्ही जर 5-6 हजार रुपयाची 7,000 रुपयाची SIP जरी चालू केली ना, तर त्यांच्या हायर एज्युकेशनपर्यंत 10-15 वर्षामध्ये एवढे पैसे बनू शकतात की एवढ्या पैशामध्ये तुम्ही त्यांचं शिक्षण जे आहे तर ते अगदी आरामशीर पूर्ण करू शकता. तुमच्या मुलांना कुठलीही डिग्री घ्यायची असेल, कुठल्याही कॉलेजला जायचं असेल, तर त्या कॉलेजला तुम्ही त्यांना पाठवू शकाल आणि त्यांचा जो खर्च आहे, तर त्या खर्चाचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मुलांसाठी कुठला खर्च करा अथवा नका करू, पण त्यांच्या हायर एज्युकेशनची प्लॅनिंग नक्की करा आणि योग्य प्लॅनिंग करून योग्य ठिकाणी त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट चालू करा, जेणेकरून त्यांचं जे हायर एज्युकेशन आहे, त्यांचं जे स्वप्न आहे, जे बनण्याचं आहे त्यांना, तर ते पूर्ण करू शकतील. म्हणून प्लॅनिंग नक्की करा. आणि यामध्ये जर तुम्हाला काही माझी मदत हवी असेल, तर या नंबरवरती संपर्क नक्की करू शकता. धन्यवाद.